देवासाठी नैवेद्य आहे। काही गोड बनवलं तर पहिला मी माझ्या देवाला देते। आणि ही तुळशीची पानं आहेत, ही का ठेवायची ह्याचं खूप महत्त्व आहे आरोग्यासाठी। आणि देव आपण प्रसाद जो देतो त्यांना चढवतो, एक तुळशीचं पान बघून ग्रहण पण करतो, आपल्याला आशीर्वाद देतो। आणि जोपर्यंत तुळस नसेल त्या पदार्थात, जेही काही बनवलेलं असेल, थाळ असेल, गोड असेल, तर त्याला अर्थ नाही। तर ही तुळशी माता जेव्हा दिसेल तेव्हा, आणि त्याच्याबरोबर हे त्यांना पाणी पण आहे चांदीचं, त्यांची पाणी प्यायची लोटी आहे। या वाटीमध्ये प्रसाद आहे, त्याच्या खाली छोटीशी अशी लंबगोल प्लेट आहे देवाच्या प्रसादाची। म्हणजे प्रसाद इकडे तिकडे पडू नये, म्हणजे आपल्या मंदिरात जितकी जागा आहे त्याप्रमाणे ती प्लेट आहे। आणि हे प्रसाद चढवताना मंडल काढते मी, नंतर ते काढणं जरुरी आहे। नंतर मंत्र बोलते, डोळे एक डावा हात डोळ्यावर ठेवते, उजवा हात, आणि मंत्र बोलते आणि देवाला जेवायला सांगते। मग हात धुवायला सांगते, देवाला सांगते, मगच तो प्रसाद आपला अजून रुचकर आणि शरीराला योग्य असं, रोग जे तुमच्या शरीरात आधी व्याधी असतील ते सगळं दूर करून टाकतो परमेश्वर। कुठे कोणावर विश्वास ठेवू नका, पण हे आपलं देवावर विश्वास ठेवा। माझा तर देवावरच विश्वास आहे। आज मी 69 वर्षाची आहे, पण तरीही मी माझ्या देवाला काय पण हवं असेल, देव माझ्याशी बोलतात, मी त्यांच्याशी बोलते। कोणाचं सुख दुःख पण मी वाटून घेते। मी देवाला नाही भेटायला गेली तर देव माझ्या घरी स्वतः येऊन मला दृष्टांत देतात। मी जात नाही कुठे, पण देव मला स्वतः दृष्टांत देतात, त्यांच्या आवाजात, मुलीच्या आवाजात, मिस्टरांच्या, मुलाच्या, बहिणीच्या आवाज देतात आणि माझ्याशी बोलतात। माझ्याशी कोणी खोटं काम करत नाही, आणि केलं तर त्यांना आता मी